16 जून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. परमार्थ श्रद्धेनं करावा. आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवंत प्राप्तीकरताच आलो. आत्तापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो. भगवंतानं आता मनुष्य योनीत आणलं. भगवंता आता नाही तुला विसरणार असं कबूल करूनही आपण जन्माला आलो नाही तर लगेच तू कोण असं म्हणू लागतो. संत आपल्याला तोच मी असं भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात. पण संतांनी जागं केलं तरी आम्ही मात्र पुन्हा तोंडावर पांघरून ओढून घेतो. याला काय करावं? झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करणं कठीणच जातं. पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो. यात दोष गंगेचा का माझा? गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात, स्नान करतात, पूजा अर्चा करतात, मग हे कलियुग आहे असं कसं म्हणावं असं एकानं म्हटलं. त्यावर दुसरा म्हणाला, याचं प्रत्यंतर समोरच दाखवतो. समोर एक रक्तपिती माणूस बसलाय, जे कुष्ठरोगी. त्याला जो पापी नसेल त्यानं कवटाळावं म्हणजे त्याची रक्तपिती जाईल. पण एवढं होईल की जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपिती होईल म्हणजे कुष्ठरोग होईल. असं समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार व्हायला लागला. म्हणजे एवढे नेमनिष्ठ विद्वान, गंगामाईचं रोज स्नान करणारे, तरी आपलं अंतःकरण शुद्ध झालं आहे असं त्या कुणालाच वाटलं नाही. तेवढ्यात वऱ्हाडकडला एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातली काठी टेकत टेकत येत होता. त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केलं की सगळी पापं नष्ट होतात. त्यानं गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला. आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग एकदम बरा झाला. तर असे हे जे गोरगरीब, भोळे भावळे असे जे लोक आहेत त्यांच्याजवळ अंधश्रद्धेनं जे येतं ते मोठ्या विद्वानांना सुद्धा साधत नाही. आपण व्यवहारामध्ये पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो. घरून कचेरीला निघताना वेळेवर आपण पोहोचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच, म्हणजे ऑफिसला पोहोचू. कधी कधी आकस्मिक कारणानं आपण कचेरीला पोहोचू शकत नाही, तरी पण आपण भरोसा ठेवतोच. व्यवहारामध्ये आपण एकमेकांवरती जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अडाण्यासारखा श्रद्धेनं करावा. पण आपण आहोत अर्धवट, म्हणजे पूर्ण कळलेलं नसून आपल्याला ते कळलंय असं वाटतं. अशा माणसाला शंका फार, आणि त्याचं समाधान करणंही फार कठीण जातं. अमुक एक खरंय असं कळूनसुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानी आहे. आणि जे अनुभवानं सुधारले तेच शहाणे भले. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथं श्रद्धेशिवाय मुळीच चालायचं नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.